सोल्युशनमध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपला जो हा गव्हाचा प्लॉट दिसत आहे, तर आपण मागं या हार्वेस्टरनी गहू आपण काढलेला होता आणि हार्वेस्टरने गहू काढल्याच्यानंतर जे गव्हाचं वेस्टेज जे आपण ज्याला काड म्हणतो, ते काड हे पडलेलं होतं. असं तर आपण त्याच्यामध्ये त्याला आक्काडी न लावता किंवा न जाळता आपण ते काड तसंच ठेवलं आणि त्यामध्ये आपण 2 फळी या नांगराने आपण जे आहे शेताची उन्हाळी नांगरणी ही चालू केली. शेतकरी मित्रांनो, ह्याच प्लॉटमध्ये मी बऱ्याच वेळेस ऊस केला. 3 वर्ष ऊस होता सकट आणि त्यामध्ये पाचट न जाळता मी कायम याच्यामध्ये पाचटाची जी कुट्टी करायचो आणि ते पाचट कुजवायचो. आणि काय होतं की एकंदरीत आपण जर बघतो की बऱ्याच शेतकऱ्यांचं शेणखत हे अपुरं असतं. बऱ्याच शेतकऱ्यांना शेणखत हे पुरेपूर हे मिळत नाही आणि जमिनीला लागणारा जे शेणखत आहे, बरेचसे शेतकरी काय करतात की आपण आले पीक इतर पीक करत असतो, त्यानंतर आपण जे बॅक्टेरियाचा वापर करत असतो, तर त्या बॅक्टेरियाचा वापर करत असताना आपल्याला त्याचा रिझल्ट हा मिळत नाही. त्याचे कारणं असे असतात की आपण अपुरं शेणखत, अपुरं कुजलेला समजा कंपोस्ट खत हे आपल्या प्लॉटमध्ये अपूर्ण असतं किंवा पुरेपूर प्रमाणात नसतं. रासायनिक खताचा मारा हा जास्त असतो, तर त्यामुळे जे आहेत जैविक खतांचा आपल्याला रिझल्ट हा चांगला मिळत नाही. शेतकरी मित्रांनो, आता आपण हे जे काड आहे, तर ह्या काडामध्ये हे गव्हाने जेवढं न्यूट्रिशन या प्लॉटमधून अपटेक केलेलं आहे, म्हणजे हे झिंक, फेरस, मॅग्नेशियम, त्यानंतर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश यासारख्या, कॅल्शियम, सल्फर, क्लोराईड यासारख्या सर्व घटकांचं अपटेक केलेलं असतं. म्हणजे या अन्नद्रव्यांचं या गव्हाने अपटेक केलेलं असतं. तर हे आपल्याला आता हे पूर्णचं पूर्ण हे अपटेक केलेलं या काडामध्ये असलेलं जे आहे न्यूट्रिशन, तर ते या मातीमध्ये सडेल, कुजेल आणि कुजल्याच्या नंतर ते पुन्हा आता डायरेक्ट हे पिकाला लागू होत नाही. पण कसं असतं की प्लॉटमध्ये जेव्हा मातीमध्ये जे फंगस आहे, कवक आहे, बुरशी आहे, तर या बुरशी या काडामधलं जे कार्बन आहे, ऑर्गॅनिक कार्बन आपण ज्याला म्हणतो, ऑर्गॅनिक मॅटर आपण ज्याला म्हणतो, तर ते याच्यामध्ये याला विघटन करायला म्हणजे बॅक्टेरियाला विघटन करतात आणि विघटन करून त्यांच्या शरीरामधून जे पडलेलं वेस्ट असतं, तर ते आपल्या पिकाला हे लागू होतं. आणि बॅक्टेरियासाठी ऑर्गॅनिक कार्बन जेवढं राहील प्लॉटमध्ये, तेवढ्या बॅक्टेरियाचा स्पोर काउंट हा वाढत असतो, तेवढ्या बॅक्टेरिया या वाढत असतात आणि तेवढं जमिनीची जी पोत आहे, तर ती जमिनीची फर्टायलिटी जी आहे, तर ती इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. म्हणजे एक प्रकारे जमीन जी आहे, तर उत्पादन क्षमता देणारी जमीन ही बनत असते. आता ह्या प्लॉटमध्ये बघत असाल तर हा एकदम ड्राय झालेला प्लॉट आहे, पण तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये कुठंच तुम्हाला एक मोठं ढेकुळे सापडणार नाही. आता याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की माती जी आहे, तर एकदम तुम्हाला नरम अशी माती बघायला मिळते. हे बघा नरम माती. कारण का की यामध्ये जे आहे तर जमिनीमध्ये हार्डनेसपणा आलेला नाही. हार्डनेसपणा केव्हा येतो, जेव्हा ऑर्गॅनिक खतांचं प्रमाण जे मातीमध्ये कमी असते, शेणखताचं प्रमाण असेल किंवा गांडूळ खत असेल किंवा इतर आपण कुजवलेलं जेवढंही ऑर्गॅनिक खतं असतील, तर त्याचं जर प्रमाण कमी असलं की ते जमिनीमध्ये ताठरपणा जास्त येतो, जमिनीमध्ये हार्डनेस येतं, जमिनीमध्ये जे आहे तर न्यूट्रिशन फिक्सेशनचं प्रमाण हे जास्त वाढतं. आणि आता एकंदरीत आपण जर बघितलं, आता बरेच शेतकरी म्हणतील की आता हे काड कसं असतं. शेतकरी मित्रांनो, जेव्हा पाऊस पडेल, आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा ऊसाची लागवड करायची आहे. त्याच्यामध्ये पुन्हा रोटाव्हिटर येईल. रोटाव्हिटर आल्याच्यानंतर तासं निघतील आणि त्यानंतर ऊसाची लागण होईल. शेतकरी मित्रांनो, बऱ्यापैकी याच्यामधलं काय होतं की सुरुवातीला ऊस हा थोडा पिवळाही पडू शकतो, पण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण याला पाणी देत असताना त्याच्यामध्ये थोडंसं नायट्रोजनचं प्रमाण म्हणजे युरियाचं प्रमाण जास्त वाढेल. तर युरियाचं प्रमाण वाढलं की बॅक्टेरिया वाढत चालतो आणि जे काड आहे, तर ते कुजवायला जास्त प्रमाणात मदत होते. आणि एकंदरीत जमिनीची सुबत्ता ही वाढायला हवी. जमिनीचं जे आहे शेतकरी मित्रांनो, तर मातीची गुणवत्ता ही चांगली व्हायला पाहिजे. तर त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी, आता शेणखत हे प्रत्येक शेतकऱ्याकडं अवेलेबल असेल तर असं नाही, आता कमी क्षेत्रफळ असलेल्या शेतकऱ्यांकडं जे आहे तर शेणखताचं प्रमाण हे खूप कमी असतं. आणि एकंदरीत माझ्याकडे सुद्धा वैयक्तिक शेणखत मी दरवर्षी 2 ते 3 एकरपर्यंत क्षेत्राला शेणखत पुरू शकतो, पण जे वरचे जमीन आहे तर त्याला आपण पूर्ण शेणखत पुरू शकत नाही. तर त्यामुळे हे ऑर्गॅनिक जे आपल्याला जे आहे तर याचं काड असेल गव्हाचं किंवा ऊसाचं पाचट असेल, तर हे सडवणं प्लॉटमध्ये न जाळता, तर यामुळे बऱ्यापैकी आपल्याला फायदा होतो. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.